Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester. We are discussing our first unit, that is fundamentals of thermodynamics up to enthalpy and entropy. We have finished in last video. Now we will continue with our next basic concepts, that is laws of thermodynamics. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये काही बेसिक कन्सेप्ट बघितले होते. आता आपण लॉज बघूया, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ झिरोथ लॉ. अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ, when two bodies, one is hot and other is cold, are placed in contact with each other, then the hot body gains cold and becomes colder, and cold body gains heat and becomes hotter, and this process continues till the thermal equilibrium is reached. In this state, the two bodies will be at the same temperature. From this, a law is deducted known as zeroth law. Okay, म्हणजे अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ काय आहे बघा. समजा दोन बॉडीज आहेत, एक हॉट आहे आणि दुसरी कोल्ड आहे, आणि ती ह्या दोन्ही बॉडीज आपण एकत्र ठेवल्या तर काय होणार आहे, तर जी आपली हॉट बॉडी आहे ती हळूहळू कोल्ड व्हायला लागेल आणि जी कोल्ड बॉडी आहे ती हळूहळू हॉट व्हायला लागेल. हे कधीपर्यंत चालणार, जोपर्यंत दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत. ओके, आणि ह्याच बेसिसवरती आपला झिरोथ लॉ काय डिपेंड आहे. ओके, तर त्याचं झिरोथ लॉचं स्टेटमेंट काय आहे ते आपण बघूया. When a body A is in thermal equilibrium with body B and also separately with body C, then the bodies B and C will be in thermal equilibrium with each other. Okay, म्हणजेच काय आहे बघा, जर बॉडी A आणि बॉडी B ह्या दोन्ही थर्मल इक्विलिब्रियममध्ये ठेवलेल्या आहेत आणि सेपरेटली बॉडी C ही देखील ठेवलेली आहे, then the bodies B आणि C will be in thermal equilibrium with each other. म्हणजेच जर A आणि B थर्मल इक्विलिब्रियममध्ये ठेवलेले आहेत विथ बॉडी C, तर B आणि C ह्या बॉडीज देखील काय असणार आहेत, तुमच्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहेत विथ ईच अदर. ओके, द नेक्स्ट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. The first law states that work transfer is equal to heat transfer. Okay, I repeat once again. The first law states that work transfer is equal to heat transfer and does not place any restriction on the direction of flow. Okay, but the reversal of process not violate the first law. Okay, म्हणजेच काय आहे बघा, अकॉर्डिंग टू दी फर्स्ट लॉ काय, वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू हीट ट्रान्सफर. ओके, according to this, energy can neither created nor destroyed, but it can be transferred from one form to another form. आता हा लॉ देखील आपल्याला माहिती आहे की एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ओके, अकॉर्डिंग टू दिस लॉ, व्हेन अ सिस्टम अंडरगोज अ चेंज ऑफ स्टेट, बोथ हीट अँड वर्क ट्रान्सफर टेक्स प्लेस. म्हणजेच काय, फर्स्ट लॉनुसार काय आहे की एनर्जी आपली एका फॉर्ममध्ये दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते. ओके, आणखी वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू हीट ट्रान्सफर. ओके, द नेट एनर्जी ट्रान्सफर इज स्टोर्ड विदिन दिस सिस्टम अँड इज नोन ॲज टोटल एनर्जी ऑफ दिस सिस्टम. ओके, अँड इट इज रिप्रेझेंटेड डी क्यू इज इक्वल टू डेल्टा व्ही प्लस डी डब्ल्यू. ओके, म्हणजेच आपण याच्यामध्ये फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला की वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू हीट ट्रान्सफर. Okay. Then second law of thermodynamics. आता second law of thermodynamics may be defined in two common statement according to the Kelvin Planck and Clausius. Okay. Second law आपल्याला दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे, एक केल्विन प्लँकने सांगितलेलं आहे आणि दुसरा क्लॉसेसने. सो फर्स्ट ऑफ ऑल विल स्टार्ट विथ केल्विन प्लँक स्टेटमेंट. It is impossible to construct an engine working in a cyclic process whose sole effect is to convert all the heat supplied into equivalent amount of work. म्हणजेच काय, केल्विन प्लँकच्या स्टेटमेंटनुसार काय आपण म्हणणार की असं इंजिन तयार करणं शक्य नाही आहे ज्याच्यामध्ये पूर्ण त्याचा इफेक्ट म्हणजे तिला जी हीट सप्लायड केलेलं आहे ती कशामध्ये कन्वर्ट करू शकेल, तो ती पूर्ण हीट जशीच्या तशी सगळी अमाऊंट इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्कमध्ये कन्वर्ट करू शकेल असं इंजिन तयार करणं शक्य नाही आहे. ओके, इन अदर वर्ड्स आणखी एक डेफिनेशन बघूया. No actual heat engine working on a cyclic process can convert
whole heat supplied to it into mechanical work. Okay, it means that there is a degradation of energy in the process of producing mechanical work from heat supplied. म्हणजेच काय, केल्विन प्लँकच्या म्हणण्यानुसार काय आहे, आपण जी हीट सप्लाईड करणार इंजिनला त्याचं तो पूर्णपणे वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही, तिथं काहीतरी एनर्जी डाऊन होत असते, म्हणजेच तिथं काय होत असतं, एनर्जी डिग्रेडेशन होत असते. ओके, तर आपल्याला डायग्राममध्ये बघूया केल्विन प्लँकनुसार काय आहे. आता इथं आपल्याला हाय टेम्परेचर रिझर्वायर दिसतोय T1 आणि लो टेम्परेचर. ओके, अकॉर्डिंग टू द केल्विन प्लँक जी हीट आपण इंजिनला सप्लाय करणार नाही ती पूर्ण आपल्याला कायमध्ये वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही, असं इंजिन शक्य नाही आहे. त्यासाठीच आपण फॉर बेटर परफॉर्मन्स काय केलेलं, खाली एक लोअर टेम्परेचर ठेवलेलं. ओके, म्हणजे समजा वरून Q1 हीट आहे, हे आपलं इंजिन आहे, आणि जी हीट आपली एनर्जी डाऊन झालेलं आहे Q2 ते आपण कुठं आहे, ही खाली आपण लोअर रिझर्ववाले दिलेलं आहे. म्हणजेच वर्क आपलं काय झालं, W इज इक्वल टू Q1 मायनस Q2. ओके, त्यानंतर सेकंड लॉ अकॉर्डिंग टू द क्लॉसेस, it is impossible to construct a device, heat pump, working in a cyclic process whose sole effect is the transfer of all heat from a body at lower temperature to higher temperature. म्हणजेच क्लॉसेसनुसार काय आहे की असं डिव्हाइस म्हणजे हीट पंप शक्य नाही आहे जो तुमच्या लोअर बॉडी टेम्परेचरपासून हायर टेम्परेचरला काय करेल, ती हीट पास करेल. ओके, किंवा इन अदर वर्ड सांगायचं झालं तर हीट कॅनॉट फ्लो इटसेल्फ फ्रॉम अ कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी विदाउट हेल्प ऑफ अँड एक्सटर्नल एजन्सी. ओके, म्हणजेच क्लॉसेसच्या म्हणण्यानुसार काय आहे की हीट फ्लो होऊ शकत नाही फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी विदाउट एनी एक्सटर्नल एड किंवा एक्सटर्नल वर्क. ओके, तर त्याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल बघूया, रेफ्रिजरेटर आणि हीट पंप. ओके, तर रेफ्रिजरेटरमध्ये बघा काय आहे, कोल्ड बॉडी T2 आणि ॲटमॉस्फिअर. ओके, कोल्ड बॉडीपासून आपल्याला कुठं हीट ट्रान्सफर होणार आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजे Q2. ओके, हे आपला रेफ्रिजरेटर आहे, आणि आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये जाताना काय, जी कोल्ड बॉडी आता इथं वर्क प्रोव्हाइड केल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही, आपलं कोल्ड बॉडी टू ॲटमॉस्फिअर हे काय होणार आहे, आपली हीट ट्रान्सफर होणार नाही, आणि फायनली जी होणार आहे ती काय होणार आहे, Q1 प्लस QR. ओके, म्हणजे आपल्याला एक बाहेरची मदत एक्सटर्नल वर्क प्रोव्हाइड केल्याशिवाय काय होणार आहे, आपली कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी किंवा ॲटमॉस्फिअर हे काय ट्रान्सफॉर्मेशन इथं पॉसिबल नाही आहे. तसंच हीट पंपमध्ये देखील बघा ॲटमॉस्फिअर आणि हॉट बॉडी. ओके, हॉट बॉडीपेक्षा ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर काय कमी आहे. आता ॲटमॉस्फिअरमधून जी हीट Q2 जाणार आहे ती डायरेक्ट हॉट बॉडीपर्यंत न जात कशी शक्य नाही आहे अकॉर्डिंग टू दी क्लॉसेस. मग त्यासाठी आपण इथं काय वर्क प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, म्हणजे जी आपण पंपला तुमची हीट आहे त्याच्याबरोबर वर्क एक्सटर्नल वर्क प्रोव्हाइड केल्यानंतर जी हॉट बॉडी मिळणार आहे ती काय असणार आहे, Q2 प्लस WP. ओके, अकॉर्डिंग टू दी क्लॉसेस. त्यानंतर फायनली आपण इक्विव्हॅलन्स बघूया केल्विन प्लँक आणि क्लॉसेसचं. हे दोन्ही जरी आपल्याला ॲट फर्स्ट साईट दिस टू स्टेटमेंट्स विल अपिअर टू बी डिफरंट स्टेटमेंट and are unconnected, but it can be easily shown that these are two parallel statements of second law. Okay, म्हणजे जरी दोन आपल्याला वेगवेगळी दिसत असली तर या दोन्हीचं काहीतरी एक पॅरलल कनेक्शन आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण व्हायोलेशन ऑफ क्लॉसेस स्टेटमेंट बघूया. आता इथं आपल्याला लोअर टेम्परेचर रिझर्वायर दिसतोय आणि हायर टेम्परेचर रिझर्वायर दिसतोय. आता इथं आपल्याला हीट पंप आहे आणि हीट इंजिन आहे. ओके, आता ज्यावेळी आपण लोअर टेम्परेचरपासून हायर टेम्परेचरपर्यंत जाणार आहे Q2. ओके, आणि Q1. आता समजा पंपच्या ठिकाणी आपलं वर्क डन 0 आहे. ओके, तशीच आपल्याला Q1 काय केलेलं आहे, आपण हीट हायर टेम्परेचरला पोहोचली, आणि दुसऱ्या साईडला इंजिन हे सायक्लिक प्रोसेसमध्ये जॉईन केलेलं आहे. हेच इंजिन काय करणार आहे, आपलं Q1 फ्रॉम T1 काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करेल आणि ते Q2 परत तुमच्या लोअरला पास करेल, आणि फायनली वर्क जे झालेलं आहे ते आपलं काय आहे, W इज इक्वल टू Q1 प्लस Q2. ओके, त्यानंतर व्हायोलेशन ऑफ केल्विन प्लँक स्टेटमेंट परत आपल्याला दिसते रिझर्वायर T2 आणि T1. ओके, इथं परत परपेच्युअल मोशन मशीन 2 आहे आपल्याला दिसते. परत इथं इंजिन आहे आणि परत इथं पंप आहे. हे दोन्ही सायक्लिक प्रोसेसमध्ये आपण काय केलेलं, जॉईन केलेलं आहे. आता पंप ज्यावेळी हीट ॲब्झॉर्ब करेल ओके T2 पासून, ओके, आणि ती T1ला काय करणार, ट्रान्सफर करणार आहे. ओके, तर ती हीट जी आहे Q2 पंप काय करेल, तुमच्या T2 पासून Q1ला ट्रान्सफर करेल,
आणि T1 पासून जी हीट आलेली आहे Q1 ती इंजिन थ्रू परत काय होईल T2ला जाईल. म्हणजे फायनली आपला पंप जो आहे तो काय झाला इथं तुमच्या T2 पासून हीट ॲब्झॉर्व करेल आणि ती प्लस तुमच्या T1ला पास करेल विथ द हेल्प ऑफ इंजिन. इथं काय केलेलं आपण वर्क म्हणजे आपल्याला इथं काय केलेलं बाहेरच्या आपण इंजिनची मदत घेतलेली आहे आणि Q1 + Q2 ही कुठं पास होईल तुमच्या T1ला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, थँक्यू.